दानवे साहेब, खरं तर भोकरदन शहराची सत्ता आलेली आहे. तुम्ही आमदार असताना, सत्ताधारी आमदार असताना या ठिकाणी तुम्ही सत्ता मिळवू शकली, मात्र आज दणदणीत विजय झाला. पुढचं तुमचं काय विजन असणार आहे आणि काय बोलतो? खरोखर या भोकरदन तालुक्यामधल्या तमाम सर्व जनतेला मी खरं मनापासून शुभेच्छा देतो. त्यांच्या संपर्कात राहतो. मी पडल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी पुन्हा आमचं सांजुळ नाला असेल, तिकडे पापळ असेल, इकडे शिवण्यापाशी आमचं बोरखेडा असेल, या शेवटच्या गावापर्यंत हा संपर्क कमी केलेला नाहीये. त्यामुळे जनता त्यांच्यातला आणि माझ्यातला फरक ओळखते आणि माझ्या बाजूने गरीब माणसाच्या उभे राहते. आज तेच या शहरामध्ये नगरपालिकेमध्ये ते म्हणत होते की राजाभाऊ आणि चंद्रकांत दानवेची डिलिंग चालू आहे. त्यामुळे जनतेनं डिलिंग काय असते ही रावसाहेब पाटील दानवेंना आणि इतरांना दाखवून दिलेली आहे. आणि ते म्हणत होते की काँग्रेस वेगळी लढली आणि भाजपा राष्ट्रवादी तुतारीचे वेगळे लढले तर 100% इथं भारतीय जनता पार्टीचे बहुमतात येतील. पण आज त्यांना 7 वर आणि एक शिवसेनेचा 8 असे मेंबर त्यांच्याकडे झालेले. त्यामुळे दानवे साहेबांना काही फुबरक्या मारू नये आणि खोटं बोलू नये. आता खोटं बोलण्याचं वय हे त्यांचं संपलेलं आहे. खरं बोला आणि लोकांना खरी माहिती द्या. त्यांच्याच भारतीय जनता पार्टीच्या लोकांना सुद्धा खरं ते सांगत नाहीये आणि म्हणून मोठ्या पद्धतीनं नाराजी भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे. काय संकल्प असणार आहे शहरात विकास? आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने खरोखर मी 3 टर्मला आमदार असताना चंद्रकांत पुंडलिकराव दानवे म्हणून अनेक वाढदिवस झाले. पण आजचा वाढदिवस हा आगळा आणि वेगळा जनतेनं सर्व समाजानं हातात घेतला आणि भूतोना भविष्य असा वाढदिवस माझा साजरा केलेला आहे. मी परत एकदा सर्व जाती धर्मातील सर्व समाजाला, तरुणांना, ज्येष्ठांना, नागरिकांना, माता भगिनीला मनापासून शुभ आशीर्वाद, शुभ कामना देतो, शुभकामना घेतो आणि शुभकामना त्यांना देतोय. आणि म्हणून या तालुक्यामध्ये, या शहरामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून आता बहुमतामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुतारी शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष आलेला आहे. मी माजी आमदार चंद्रकांत दानवे म्हणून या राज्यामध्ये सत्ताधारी पक्षामध्ये अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून विलासराव देशमुख असतील, सुशीलकुमार शिंदे असतील, अशोकराव चव्हाण असतील आणि पृथ्वीराज चव्हाण बाबा असतील, या 4 मुख्यमंत्र्यांच्या याच्यामध्ये मी काम केलेलं आहे. त्यामुळे मला चांगला मंत्रालयातला आणि सर्व मंत्र्यांचा चांगला आणि आमदारांचा, तिथला सचिवांचा पाठपुरावा कसा करायचा आणि आपल्या पदरात काय पाडून घ्यायचं. आणि मी पहिला शब्द या शहरामध्ये दिलेला आहे की दानापूरची पाईपलाईन नवीन करायची आणि तिथं पाण्याचं फिल्टर, जे पाणी फिल्टर आहे ते पाणी फिल्टर चांगलं करायचं आणि या शहराला पहिल्या प्रथम चांगलं शुद्ध पाणी द्यायचं, दिवसा 8 पाणी द्यायचं, हा संकल्प पहिला मी हातात घेतलेला आहे. आणि त्यामध्ये जर यांनी राजकारण केलं तर येणाऱ्या काळामध्ये लोकसभा असेल, विधानसभा असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल आणि इतर कुठल्याही संस्थेच्या निवडणुका असतील तर रावसाहेब दानवे पाटलाला 4 मुंड्या चित करतील. संतोष दानवेला सुद्धा 4 मुंड्या चित केल्याशिवाय राहणार नाही लोक.